अकोला महानगरपालिका प्रशासन वेळोवेळी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे दिव्यांगांनी महानगरपालिका कार्यालयावर धडक दिली आणि धरणे आंदोलन केलं। प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं देऊन देखील त्याची दखल न घेण्यात आल्यानं दिव्यांगांनी अकोला महानगरपालिकेवर धडक देत आपल्या मागण्यांचं लक्ष वेधलं। तसंच तासभर महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन केलं, तर विविध घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता। या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता। यावेळी महानगरपालिकेत आयुक्त उपस्थित नसल्यानं उपायुक्तांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। या आंदोलनाच्या प्रती दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आले। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन अली, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा काकड, महानगराध्यक्ष शेख नाझीर, महानगर महिला अध्यक्ष वंदना घोगरे प्रामुख्याने उपस्थित होते। आज आम्ही महानगरपालिके इथे आलो होतो। दिव्यांगांच्या विविध समस्यावर मागील 2 ते 3 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला सतत निवेदन देत आलो आहे आणि या निवेदनामध्ये आमचे जे मागणी आहे एकदम हक्काची मागणी आहे। आमची मागणी आहे की दिव्यांगांना घरकुल भेटलं पाहिजे। दिव्यांग जे बेरोजगार भत्ता आज महानगरपालिका देत आहे ते एकूण उत्पन्नातून 5% निधी खर्च करायला पाहिजे। त्यामधून 5% निधीमधून कमीत कमी दिव्यांगाला 1500 रुपये तर भेटले पाहिजे। याच्यानंतर दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन भेटलं पाहिजे।